नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा pani pani धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत रासबिहारी बोस यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. रासबिहारी बोस यांचा जन्म 25 मे 1886 रोजी झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त. फ्रेंच चंद्रनगरच्या परंतु सिमल्याला एकटे राहून सरकारी छापखान्यात नोकरी करणाऱ्या विनोद बिहारींचा हा मुलगा. त्यांच्या जन्मतिथीविषयी तसेच जन्मस्थानाविषयी एक वाक्यता नाही. बहुतेक तज्ज्ञांच्या मते त्यांचा जन्म आजोळी सुबलदाह येथे झाला, पण आई लगेच गेली. सावत्र आई व आजोबा कालीचरण यांनी संगोपन केले. चंद्रनगरला किंवा आजोळी कोणत्या शाळेत हा आडदंड मुलगा स्थिर झाला नाही. उलट विद्यार्थी दशेतच चंद्रनगरच्या तरुण क्रांतिकारी गटाशी त्याने सूत जमविले होते. शिश घोष व अमरेंद्र चटर्जी यांनी त्याला क्रांतिदिशा दिली होती. मुलगा शिकत नाही म्हणून वडिलांनी त्याला पुढे शिमल्याला आणले. घरीच इंग्रजी व टंकलेखन शिकविले. दोन्ही चांगली प्रगती झाल्यावर आपल्या छापखान्यात चिटकवून दिले. स्वतंत्र वृत्ती व क्रांतीकडे ओढा असल्यामुळे घर सोडून दूर डेहराडूनला जंगल खात्यात रासबिहारींनी नोकरी धरली. 1908 पासून 1913 पर्यंत वारंवार रजा घेत असून सुद्धा कशीबशी नोकरी टिकली. त्यावेळी बंगालच्या अनेक शहरातून त्याचप्रमाणे बनारस, दिल्ली, लाहोर इत्यादी शहरातून क्रांती गट कार्यरत होते. प्रत्येक गटात एक तरी बंगाली असायचाच. त्यामुळे रासबिहारींना या सर्वांशी संबंध ठेवणे सुलभ गेले. 1912च्या मध्यास त्यांनी बंगाल चंद्रनगरला जाऊन बॉम्ब व बॉम्ब साहित्य आणि अनेक तरुण क्रांतिकारक जमविले. बसंत कुमारला आपल्या घरीच बरेच महिने ठेवून पूर्ण संधी दिली. बंगाली व पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हॉइसरायवर बॉम्ब टाकण्याची योजना आखली. बसंत कुमार तयार झाल्यावर त्यास लाहोरला धाडले. 22 डिसेंबरला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून तेथे भारताची राजधानी सुरू करणार होते. आदल्या दिवशी रासबिहारी डेहराडूनहून व बसंत कुमार लाहोरहून दिल्लीला आले. एका क्रांतिकारक मित्राकडे दोघेही उतरले. दुसऱ्या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हॉइसरॉय साहेबांवर बसंतने बॉम्ब फेकला. हार्डिंगना गंभीर इजा झाली. शरीररक्षक ठार झाला. रासबिहारी बरोबरच होते. दोघेही नंतर लाहोर डेहराडूनला परतले. पुढे रासबिहारींनी पुरविलेल्या बॉम्बच्या साहाय्याने व बसंत कुमारच्या मदतीने लाहोर गटाने धमाल उडवून दिली, पण शेवटी बिंग फुटले. दिल्ली कटाच्या खटल्यात बसंत कुमारासह दोघांना फाशी देण्यात आली. रासबिहारींवर वॉरंट होते, पण ते बनारसला गेले. तेथल्या अनुशीलन गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आले. गदर चळवळ 1914च्या महायुद्धानंतर सुरू झाली. गदर क्रांतिकारकांच्या हालचाली सॅन फ्रान्सिस्कोपासून पंजाबपर्यंत पसरल्या होत्या. विष्णुपंत पिंगळे बनारस गटाचे सहाय्य घेण्यासाठी रासबिहारींना बनारसलाच भेटले. ज्या पंजाबमध्ये मुख्य उठाव योजिला होता तेथे समर्थ नेतृत्वाची उणीव होती. पिंगळ्यांच्या विनंतीवरून रासबिहारींनी पंजाबच्या गदर उठावाची योजना तयार करण्याचे मान्य केले. थोड्याच अवधीत त्यांनी सुसूत्रता आणली. क्रांतिकारकांचा विश्वास संपादन केला. पण एका घरभेद्याने संकलित उठावाची खडानखडा माहिती पुरविल्यामुळे आदल्या दिवशीच धरपकडी झाल्या. यावेळीही रासबिहारी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. निरनिराळ्या खटल्यातून ते फरारी आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले होते. हजारो रुपयांची इनामे घोषित झाली होती.
विद्यार्थी मित्रांनो, रासबिहारी यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व, गुप्ततेच्या नियमांचे काटेकोर पालन, चाणाक्षपणा, हजरजबाबीपणा आणि बेमालूम वेषांतरे करण्याची हातोटी यामुळे ते पुढे काही महिने पंजाब, बनारस, चंद्रनगर येथे राहू शकले. शेवटी जून 1915 मध्ये ते जपानला पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने निसटले. तेथेही युद्ध संपेपर्यंत त्यांनी करण्याचे व ब्रिटिशांच्या हवाली करण्याचे हुकूम काढले. तेव्हा ते तेथेही अज्ञातवासात गेले. पुढे शोभा व जपानी युवतीशी विवाह केल्यामुळे काही वर्षांनी म्हणजे 1923 साली त्यांना जपानी नागरिकत्व मिळाले. पुढे 18-19 वर्ष त्यांनी लेखन भाषणाद्वारे हिंदी स्वातंत्र्याच्या प्रश्नावर जपानी जनतेमध्ये जाणीव निर्माण करण्याचा अखंड प्रयत्न केला. जपानी जीवनाशीही ते समरस झाले होते. पूर्व आशियातील हिंदी लोकांची 1942च्या मार्चमध्ये भव्य परिषद घेऊन त्यांनी हिंद स्वराज्य लीगची स्थापना केली. हिंदी युद्धकैदी व इतर नागरिकांमधून आझाद हिंद फौज उभी करण्याचे कामेही त्यांनी हातभार लावला. जुलैमध्ये लीगचे दुसरे अधिवेशन बँकॉकला भरले. त्यात आझाद हिंद सेनेला जपानी सेनेचा समान दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली. तसेच रासबिहारींच्या नेतृत्वाखालच्या अस्थायी सरकारचे व आझाद हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारण्याची जपानला यावे असे जाहीर आव्हान नेताजी सुभाषचंद्र बोस यांना करण्यात आले. वर्षभराने नेताजींकडे दोन्ही संघटना सुपूर्द करून मोठ्या आनंदाने रासबिहारींनी प्रमुख सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यात त्यांचा तरुण मुलगा महासिदे जपानी फौजेत होता. त्याला ब्रिटिश सेनेशी झालेल्या लढाईत वीरमरण आले. विद्यार्थी मित्रांनो, रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते. रासबिहारींच्या नेतृत्वाखाली 23 डिसेंबर 1912 रोजी लॉर्ड हॉर्किंग हे किंग जॉर्ज पाचव्यांदा दिल्ली दरबारामधून परत येत असतानाचा त्यांचा खुनाचा प्रयत्न करण्यात आला. अमरेंद्र चॅटर्जींचे शिष्य बसंत कुमार विश्वास यांनी मनिंद्रनाथ नायक यांनी बनवलेला बॉम्ब हार्डिंगच्या हौदात फेकला. पण या हल्ल्यात हार्डिंग बजावले आणि हा कट फसला व त्यानंतर रासबिहारींना अज्ञातवासात जावे लागले. जवळपास 3 वर्ष रासबिहारींनी ब्रिटिश सरकारला यशस्वीपणे हुलकावणी दिली. या दरम्यान ते गदर कटात सामील झाले. तदनंतर ब्रिटिशांनी त्यांचा कसून शोध सुरू केला. पुढील कार्यासाठी त्यांना जपानला पलायन केले. रासबिहारी बोस यांचा मृत्यू 21 जानेवारी 1945 रोजी टोकियो, जपान येथे झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत रासबिहारी बोस यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात आढावा घेतला. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.